Last time we have to seen the respiratory system of the rat. So now today I will going to teach you us the structure of the rat. So now we can see that the structure of rat in a diagram. Structure of heart. आज आपण स्ट्रक्चर ऑफ हार्ट ऑफ रॅट बघणार आहोत. तर त्यामध्ये जर बघितलं आपण रॅट आणि रॅटचं जे हार्ट आहे आणि ह्युमनचं जे हार्ट आहे, तर ह्या दोन्हींचे चेंबर त्यामध्ये काय असतात ते सेम असतात. किंवा मॅमेलियन हार्ट जर बघितलं आपण तर मॅमेलियन हार्टमध्ये ते जे हार्ट आहे तर ते 4th चेंबरचं असतं. आपण यामध्ये काय बघतोय, रॅटचं त्या ठिकाणी हार्टचं स्ट्रक्चर आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. तर रॅट कशामध्ये येतो, मॅमल्समध्ये येतो. आणि मॅमेलियन हार्ट आपण या ठिकाणी काय करतो, डिस्कस करतो. जे मॅमल्स ह्युमनचं जे हार्ट आहे तर सेम तशीच फंक्शन कोणाचे असणारे, रॅटच्या हार्टचे त्या ठिकाणी काय असणारे फंक्शन असणारे. आणि ह्युमनच्या हार्टचं जसं स्ट्रक्चर असतं तसं स्ट्रक्चर यामध्ये काय रॅटच्या हार्टचं पण त्या ठिकाणी काय दिलेले स्ट्रक्चर दिलेले आपल्याला. आपण डायग्राममध्ये जर बघितलं तर डायग्राममध्ये आपल्याला त्या ठिकाणी क्लिअरली दिसतंय स्ट्रक्चर आपल्याला दिसतं हार्टचं. त्यामध्ये आपल्याला हार्टचे त्या ठिकाणी 4 चेंबर दिसतात. ते हार्ट ऑफ रॅट इन अ वेंट्रल व्ह्यू यामध्ये जर बघितलं तर आपल्याला हार्टचे 4 चेंबर त्यामध्ये दिसतात. राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल असं ते जे हार्ट आहे तर ते त्या ठिकाणी 4 चेंबरमध्ये त्या ठिकाणी काय झालेले डिवाईड झालेले. 4 चेंबरमध्ये ते जे हार्ट आहे तर ते हार्ट त्या ठिकाणी काय झालेले डिवाईड झालेले. कोणाचं, रॅटचं. यामध्ये जर बघितलं आपण स्ट्रक्चर ऑफ हार्ट ऑफ रॅट. It is lodged in the pericardial cavity on the left side at the anterior end of the thoracic cavity. लेफ्ट साईडला हार्ट त्या ठिकाणी काय झालेलं असतं, लेफ्ट साईडला म्हणजे पूर्ण लेफ्ट साईडला त्या ठिकाणी हार्ट लॉज नसतं झालेलं. त्या ठिकाणी जी पेरिकार्डियल कॅव्हिटी आहे इट इज लॉज इन द पेरिकार्डियल कॅव्हिटी ऑन द लेफ्ट साईड ॲट द अँटेरियर एंड ऑफ द थॉरेसिक कॅव्हिटी. थॉरेसिक कॅव्हिटीची जे अँटेरियर एंड आहे, जिथे थॉरेसिक कॅव्हिटी आहे, थॉरेसिक कॅव्हिटीचा जो अँटेरियर एंड आहे तिथे लेफ्ट साईडला थोडंसं मिड वेंट्रल साईडला त्या ठिकाणी काय असतं हार्ट लोकेट झालेलं असतं. इट इज इन्क्लोज इन ए डबल लेयर्ड पेरिकार्डियम अराउंड द हार्ट. हार्टला जर बघितलं आपण तर हार्टला त्या ठिकाणी डबल लेयरनी त्या ठिकाणी कवर केलेलं असतं पेरिकार्डियम अराउंड द हार्ट. पेरिकार्डियमनी त्या ठिकाणी काय केलेलं असतं, ते जे हार्ट आहे त्या हार्टला त्या ठिकाणी पूर्णपणे इन्क्लोज केलेलं असतं इन अ डबल लेयर्ड पेरिकार्डियम अराउंड द हार्ट. स्पेस बिटवीन 2 लेयर्ड इज फिल्ड बाय अ पेरिकार्डियल फ्लूइड which is a lubricating, shock absorbing and protective in function. यामध्ये जर बघितलं आपण तर ते जे हार्ट आहे तर हार्ट त्या ठिकाणी कशामध्ये असतं, कशामध्ये फिल केलेलं जातं, तर ते जे हार्ट आहे तर त्यामध्ये एक स्पेसिफिक फ्लूइड प्रेझेंट असतं. त्यामध्ये काय असतं, एक स्पेसिफिक फ्लूइड प्रेझेंट असतं. दिस फ्लूइड कॉल्ड ॲज पेरिकार्डियल फ्लूइड. पेरिकार्डियल कॅव्हिटीमध्ये त्या ठिकाणी ते जे हार्ट आहे तर ते हार्टला इन्क्लोज केलं जातं, लॉज केलं जातं आणि त्या कॅव्हिटीमध्ये एक फ्लूइड प्रेझेंट असतं. दिस फ्लूइड कॉल्ड ॲज पेरिकार्डियल फ्लूइड. आणि त्या फ्लूइडचं यूज कशासाठी असतं, लुब्रिकेटिंग, शॉक ॲब्सॉर्बिंग आणि प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन आहे त्याचं. हार्टला त्या ठिकाणी काय करतं, ते प्रोटेक्शन देण्याचं काम करतं. शॉक ॲब्सॉर्बिंग म्हणजे ज्यावेळेस हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन चालू असतं त्यावेळेस तिथे काय केलं जातं, त्या हार्टला मेंटेन करण्यासाठी तिथे पेरिकार्डियल फ्लूइड शॉक ॲब्सॉर्बिंगचं त्या ठिकाणी काय करतं, काम करतं. त्यानंतर जर बघितलं आपण तर दी heart is a conical
hollow muscular organ with its broad end directed towards anterior and the pointed end towards the posterior. यामध्ये काय म्हणलं, डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय बघा. डायग्राममध्ये काय दिसतं आपल्याला, की तो जो अँटिरियर इंड आहे त्याचा जो हर्टचा जो अँटिरियर इंड आहे तर तो कसा दिसतो आपल्याला, ब्रॉड दिसतो. त्याचा पोर्शन त्या ठिकाणी कसा आहे, ब्रॉड पोर्शन आहे. आणि जो पोस्टेरियर पोर्शन आहे तर पोस्टेरियर पोर्शन त्या ठिकाणी कसा आहे, पॉइंटेड आहे, नॅरो आहे. त्यानंतर हर्ट त्या ठिकाणी कसं आहे, मस्क्युलर स्ट्रक्चर आहे हर्टचं. द हर्ट इज अ कोनिकल शेप, कसा आहे त्याचा, कोनिकल आहे. हॉलो मस्क्युलर ऑर्गन कसा आहे, तो हॉलो आहे, मस्क्युलर ऑर्गन आहे. विथ इट्स ब्रॉड इंड डायरेक्टेड टुवर्ड्स द अँटिरियर. अँटिरियर साईडला त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, ब्रॉड इंड प्रेझेंट आहे. पोस्टेरियर साईडला त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, पॉइंटेड इंड त्या ठिकाणी प्रेझेंट आहे टुवर्ड्स द पोस्टेरियर. एकदम इझी स्ट्रक्चर आहे त्याचं. अँटिरियर साईड कशी त्या ठिकाणी ब्रॉड आहे, पोस्टेरियर साईड त्या ठिकाणी कशी पॉइंटेड आहे. त्यानंतर जर बघितलं तर स्ट्रक्चर कसं आहे त्याचं, हॉलो आहे, कोनिकल इन शेप आहे, मस्क्युलर ऑर्गन आहे. कलर जर बघितला आपण त्याचा, इट इज अन ओव्हाइड रेडिश ब्राउन मस्क्युलर 4 चेंबर्ड स्ट्रक्चर anteriorly situated 2 auricle and posteriorly 2 ventricle. तर यामध्ये जर बघितलं आपण तर ओव्हाइड असतो तो, रेडिश ब्राउन इन कलर. हर्टचा कलर जर बघितला, रॅटचं जे हर्ट आहे त्या हर्टचा कलर जर बघितला आपण तर कलर कसा आहे, रेडिश ब्राउन इन कलर आहे, मस्क्युलर आहे. त्याच्यामध्ये काय असतं ते 4 चेंबर प्रेझेंट असतात. ती हर्टमध्ये जर बघितलं आपण तर हर्टमध्ये त्या ठिकाणी काय 4 चेंबर प्रेझेंट आहे. अँटिरियर साईडला बघितलं तर अँटिरियर साईडला 2 ऑरिकल प्रेझेंट आहे. पोस्टेरियर साईडला जर बघितलं तर पोस्टेरियर साईडला 2 व्हेंट्रिकल्स त्यामध्ये प्रेझेंट आहे. राईट ऑरिकल्स अँटिरियर साईडला जर बघितलं तर अँटिरियर साईडला राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकल प्रेझेंट आहे. पोस्टेरियर साईडला जर बघितलं तर पोस्टेरियर साईडला काय प्रेझेंट आहे, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल त्यामध्ये प्रेझेंट आहे. जे राईट ऑरिकल आणि राईट व्हेंट्रिकल असतात ते एकमेकाला कनेक्ट झालेले असतात. ते एकमेकाला त्या ठिकाणी काय झालेले असतात, ते कनेक्ट झालेले असतात. ते जे कनेक्शन आहे ते त्याला काय म्हणतो आपण, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर जंक्शन. त्या कनेक्शनला त्या ठिकाणी काय म्हणायचं, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर जंक्शन. तसंच लेफ्ट ऑरिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये असतं. लेफ्ट ऑरिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल हे पण एकमेकाला काय झालेले असतात, ते कनेक्ट झालेले असतात. ते जे जंक्शन आहे ते त्या जंक्शनला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, ते जे कनेक्शन आहे ते त्याला काय म्हणतो, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर जंक्शन. त्यानंतर जर बघितलं आपण त्याच्यामध्ये तर ऑरिकल ऑक्युपाय स्मॉलर पोर्शन ऑफ द हर्ट अँड व्हेंट्रिकल ऑक्युपाय ग्रेटर पोर्शन. जो ऑरिकलचा जो पोर्शन आहे तो ऑरिकल त्या ठिकाणी काय करतो, स्मॉलर पोर्शन म्हणजे एकदम कमी पोर्शन त्या ठिकाणी काय करतो, हर्टचा कमी पोर्शन त्या ठिकाणी काय करतो, ऑक्युपाय करतो. आणि व्हेंट्रिकल त्या ठिकाणी काय करतो, हर्टचा त्या ठिकाणी जास्त पोर्शन ऑक्युपाय करतो. म्हणजेच काय तर ऑरिकल त्या ठिकाणी काय स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू व्हेंट्रिकल. व्हेंट्रिकलचं स्ट्रक्चर कसं आहे, लार्ज स्ट्रक्चर आहे, ग्रेटर पोर्शन आहे. द ऑरिकल आर सेपरेटेड इंटरनली फ्रॉम ईच अदर बाय व्हर्टिकल पार्टिशन कॉल्ड इंटर ऑरिक्युलर सेप्टम. ऑरिकल जर बघितलं आपण तर इंटरनली ऑरिकल त्या ठिकाणी काय झालेला असतो, सेपरेट झालेला असतो. इंटरनली जर बघितलं तर ऑरिकल त्या ठिकाणी काय झालेला असतो, सेपरेट झालेला असतो फ्रॉम इच अदर, एकमेकांपासून. ते जे दोन्ही ऑरिकल आहे तर ते दोन्ही ऑरिकल एकमेकांपासून थोडेसे सेपरेट झालेले असतात. त्यांच्यामध्ये काय असतं, पार्टिशन प्रेझेंट असतं. दिस पार्टिशन ऑर these septum called as interauricular septum.
त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, इंटर ऑरिक्युलर सेप्टम. इंटर ऑरिक्युलर का, कारण 2 ऑरिकलमध्ये त्या ठिकाणी काय सेप्टा आहे, 2 ऑरिकलमध्ये थोडासा त्या ठिकाणी काय गॅप आहे, थोडंसं त्यामध्ये काय पार्टिशन प्रेझेंट आहे, म्हणून त्याला काय म्हणलेलं इंटर ऑरिक्युलर सेप्टम म्हणलं आपण. त्यानंतर जर बघितलं व्हेंट्रिकल आर ऑल्सो सेपरेटेड इंटरनली फ्रॉम ईच अदर बाय अ व्हर्टिकल पार्टिशन कॉल्ड interventricular septum forming right आणि left ventricles and left ventricles much larger than right ventricles. आता यामध्ये जर बघितलं आपण तर जे व्हेंट्रिकल्स आहे, जसं ऑरिकलमध्ये बघितलं आपण ऑरिकल पण काय झालेलं असतं, त्यांच्यामध्ये सेप्टा प्रेझेंट असतं. 2 ऑरिकल्स फ्रॉम सेपरेटेड फ्रॉम इच अदर. तसंच व्हेंट्रिकलमध्ये काय आहे, व्हेंट्रिकलचं कसं आहे की ते जे 2 व्हेंट्रिकल आहेत, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल, हे एकमेकांपासून काय झालेले असतात, ते थोडेसे सेपरेट झालेले असतात. त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतो, सेप्टा प्रेझेंट असतो. दिस सेप्टा आर कॉल्ड ॲज इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणायचं. कारण त्यामध्ये काय होतं, ते 2 ऑरिकल्स त्यामध्ये काय असतात, ते सेपरेट झालेले असतात, ते इंटरनली फ्रॉम ईच अदर बाय verticular partition called interventricular septum forming a right and left ventricle and left ventricle much larger than a right ventricle. राईट व्हेंट्रिकलपेक्षा लेफ्ट व्हेंट्रिकल ही त्या ठिकाणी कसं असतं, लार्जर असतं. का, त्याचं एक रिझन आहे. मॅमेलियन हार्टमध्ये जर बघितलं आपण किंवा ह्युमन हार्टमध्ये जर बघितलं तर लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं त्या ठिकाणी काय केलं जातं, सर्वात जास्त ब्लड त्या ठिकाणी पंप आउट केलं जातं किंवा डंप केलं जातं ॲबर्टामध्ये. लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं जर बघितलं मॅमेलियन हार्टमध्ये, ह्युमन हार्टमध्ये जर बघितलं आपण तर लेफ्ट व्हेंट्रिकल हे मोर पॉवरफुल असतं ॲज कम्पेअर्ड टू द राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकलपेक्षा लेफ्ट व्हेंट्रिकल हे जास्त पॉवरफुल असतं. का, कारण त्यातनं काय केलं जातं, 70 ml ब्लड ॲबर्टामध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं, डंप केलं जातं. म्हणजे तिथनं काय केलं जातं, सर्वात जास्त त्या ठिकाणी ब्लड काय केलं जातं, पंप आउट केलं जातं किंवा डंप केलं जातं ॲबर्टामध्ये. ॲट अ टाईम 70 ml ब्लडला त्या ठिकाणी काय केलं जातं, डंप केलं जातं ॲबर्टामध्ये. तसं राईट व्हेंट्रिकल या ठिकाणी कसं आहे, राईट व्हेंट्रिकलपेक्षा लेफ्ट व्हेंट्रिकल हे काय त्या ठिकाणी पॉवरफुल आहे, त्या ठिकाणी लार्जर आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर बिटवीन 2 ऑरिकल लाईज लार्जर पल्मोनरी आर्टरी विच ओरिजिनेट फ्रॉम अ राईट व्हेंट्रिकल अँड सून कर्व अँड बायफर्केट इंटू राईट अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. यामध्ये जर बघितलं आपण तर जे बिटवीन 2 ऑरिकल, 2 ऑरिकलच्या मध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, लार्ज पल्मोनरी आर्टरी त्यामध्ये प्रेझेंट आहे. 2 ऑरिकलच्या मध्ये त्या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, लार्ज पल्मोनरी आर्टरी दिसते. आणि ती जी लार्ज पल्मोनरी आर्टरी आहे ती ओरिजिनेट कुठून झालेली, राईट व्हेंट्रिकलमधनं त्या ठिकाणी काय झाली, ती ओरिजिनेट झाली. राईट व्हेंट्रिकलमधनं ती ओरिजिनेट झाली आणि 2 ऑरिकलच्या मध्ये त्या ठिकाणी पल्मोनरी आर्टरी आपल्याला दिसते. and soon curve and bifurcate into right and left pulmonary artery. The aorta arises from left ventricle. It curve on a left side of the pulmonary trunk and gives rise to branches. Aorta जर बघितला आपण, aorta कुठं प्रेझेंट आहे, अँटेरियर साईडला त्या ठिकाणी aorta प्रेझेंट आहे, हायली ब्रांच स्ट्रक्चर असतं ते. aorta जर बघितला आपण तर aorta कुठनं ओरिजिनेट होतो, ॲवर्टा अरायझेस फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकलपासून तो काय झालेला आहे, अराईज झालेला आहे. ॲवर्टा त्या ठिकाणी जर बघितला तर लेफ्ट व्हेंट्रिकलपासून ॲवर्टा त्या ठिकाणी अराईज झालेला आहे. अँड सून कर्व अँड बायफर्केट फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल अँड कर्व ऑन अ लेफ्ट साईड ऑफ द पल्मोनरी ट्रंक अँड गिव्ज राईज टू ब्रांचेस. त्या ठिकाणी काय होतं, ते त्याच्यापासून ब्रांच लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी काय होतं, अराईज होतं. हायली ब्रांच स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. ते 3 ब्रांचेस त्यामध्ये आपल्याला दिसतात. ते अरायजेस कुठनं झालेला आहे, लेफ्ट व्हेंट्रिकलपासून तो अराईज झालेला आहे. आणि इट कर्व ऑन अ लेफ्ट साईड, लेफ्ट साईडला त्या ठिकाणी त्याचा कर्व दिसतो आपल्याला.
of the pulmonary trunk and gives rise to its branches. The three systemic vein, two precaval and postcaval vein, open into right auricle by common opening. यामध्ये जर बघितलं थ्री सिस्टेमिक वेन्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात ते. त्यानंतर टू प्रीकॅबल आणि पोस्ट कॅबल वेन प्रेझेंट असतात ते. टू प्रीकॅबल आणि पोस्ट कॅबल वेन त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय असतं ते प्रेझेंट असतात ते. अँड ओपन इन टू राईट ऑरिकल. ओपनिंग कुठे असतं त्यांचं, जे राईट ऑरिकल आहे डायग्राममध्ये जे राईट ऑरिकल दिसतं आपल्याला, तर त्यामध्ये त्याचं काय दिसतं आपल्याला, ओपनिंग दिसतं. राईट ऑरिकलमध्ये काय होतं ते ओपन होतं. अँड बाय कॉमन ओपनिंग, त्याचं त्या ठिकाणी काय असतं, एक कॉमन ओपनिंग असतं. हार्टचं या ठिकाणी स्ट्रक्चर जर बघितलं आपण, तर त्यामध्ये ऑरिकल आर सेपरेटेड इंटरनली फ्रॉम इच अदर बाय व्हर्टिकल पार्टिशन कॉल्ड इंटर ऑरिक्युलर सेप्टम. ते आपण आधी बघितलं. राईट ऑरिकल इज स्मॉलर दॅन द लेफ्ट अँड बोथ ऑरिकल आर थिन वॉल्ड. आता यामध्ये जर बघितलं आपण, तर जे राईट ऑरिकल आहे, तर राईट ऑरिकल हे कसं आहे, स्मॉलर आहे. राईट ऑरिकल इज स्मॉलर दॅन द लेफ्ट अँड बोथ ऑरिकल आर थिन वॉल्ड. राईट ऑरिकल कसं आहे, स्मॉलर आहे ॲज कम्पेअर टू द लेफ्ट. लेफ्ट ऑरिकलपेक्षा राईट ऑरिकल हे कसं आहे, स्मॉलर आहे. अँड बोथ ऑरिकल आर थिन वॉल्ड. दोन्ही पण जे ऑरिकल आहे, तर यांचं जे वॉल आहे, तर ते वॉल त्या ठिकाणी कसं आहे, थिन वॉल आहे. दी राईट ऑरिकल रिसिव्ज डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द टू प्रीकॅबल अँड पोस्ट कॅबल वेन ओपन इन टू राईट ऑरिकल बाय अपर्चर विच गार्डेड बाय वॉल्स. आता यामध्ये जर बघितलं आपण, राईट ऑरिकलमध्ये त्या ठिकाणी कोणतं ब्लड येतं, डीऑक्सिजनेटेड ब्लड येतं. राईट ऑरिकलमध्ये कोणतं ब्लड येतं, त्या ठिकाणी डीऑक्सिजनेटेड ब्लड येतं. आणि लेफ्ट ऑरिकलमध्ये जर बघितलं आपण, तर लेफ्ट ऑरिकलमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येतं. कोणतं ब्लड येतं, ऑक्सिजनेटेड ब्लड येतं. तर यामध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड कसं येतं, सुरुवातीचं जे ब्लड आहे, तर ते ब्लड त्या ठिकाणी कसं असतं, डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं. जे आपल्याला ब्रेनकडनं आणि आपल्या लेग्सकडनं जे ब्लड येतं सुरुवातीचं एकदम स्टार्टिंगचं जी पोझिशन आहे, तर त्यामध्ये जर बघितलं आपण, तर आपल्या ब्रेनकडनं आणि लेग्सकडनं जे ब्लड येतं, तर ते ब्लड कुठे येतं, सुरुवातीला राईट ऑरिकलमध्ये येतं. आणि राईट ऑरिकलमध्ये येणारं जे ब्लड आहे, तर ते ब्लड कसं असतं, त्या ठिकाणी डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं. म्हणजे त्याच्यावर डीऑक्सिजनेटेड मीन्स काय, की त्याच्यामध्ये ऑक्सिजन ॲब्सेंट असतो. त्याच्यामध्ये काय असतो, ऑक्सिजन प्रेझेंट नसतो. त्याच्यामध्ये काय ऑक्सिजन ॲब्सेंट आहे, त्याला काय म्हणायचं, डीऑक्सिजनेटेड ब्लड. आणि हे आपण कोणामध्ये बघतो, रॅटमध्ये सेम तसंच आहे. ब्रेनकडनं आणि लेग्सकडनं येणारं जे ब्लड आहे, त्याला आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी डीऑक्सिजनेटेड ब्लड. आणि ते जे ब्लड आहे, ते सुरुवातीला कुठे येईल, राईट ऑरिकलमध्ये येईल. राईट ऑरिकलमध्ये जे ब्लड येईल, त्यावेळेस ते ब्लड त्या ठिकाणी काय होतं, पंप केलं जातं व्हेंट्रिकलमध्ये. व्हेंट्रिकलमध्ये गेल्याच्यानंतर परत ते काय होतं, सिम्युलर वॉलमधनं त्याला काय केलं जातं, पल्मोनरी वेन थ्रू ते जे ब्लड आहे, तर त्याला काय केलं जातं, लंग्जमध्ये त्या ठिकाणी पास केलं जातं. लंग्जमध्ये ज्यावेळेस ते ब्लड जाईल, तर लंग्जमध्ये ते काय प्रेझेंट असतो, ऑक्सिजन त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. लंग्जमध्ये काय असतो, तिथे ऑक्सिजन असतो. त्या ऑक्सिजनमध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड त्या ठिकाणी काय होतं, मिक्स होतं. जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे, तर ते डीऑक्सिजनेटेड ब्लड लंग्जमध्ये त्या ठिकाणी जो ऑक्सिजन आहे, तर त्यामध्ये तो काय होतो, मिक्स होतो. तिथे फिल्टर केलं जातं. आणि फिल्टर केल्याच्यानंतर ते जे ब्लड आहे, लंग्जमधून पुढे पास केलं जाणारं जे ब्लड आहे, तर ते ब्लड त्या ठिकाणी कोणतं असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि त्या ऑक्सिजनेटेड ब्लडला त्या ठिकाणी काय केलं जातं, कॅरी आउट केलं जातं कुठे, लेफ्ट ऑरिकलमध्ये. त्याला त्या ठिकाणी पल्मोनरी वेन, ती जी पल्मोनरी वेन आहे, पल्मोनरी वेन त्या ठिकाणी काय करते, जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, तर त्या ऑक्सिजनेटेड ब्लडला त्या ठिकाणी काय करते, रिटर्न हार्टकडे आणते. रिटर्न हार्टकडे कुठे आणते, ती लेफ्ट ऑरिकलमध्ये त्या ठिकाणी काय करते, जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ते त्या ऑक्सिजनेटेड ब्लडला त्या ठिकाणी काय करते, डंप करते. त्यानंतर जर बघितलं आपण, त्यांच्यामध्ये जर बघितलं,
राईट ऑरिकल इज स्मॉलर दॅन द लेफ्ट अँड बोथ ऑरिकल आर थिन वॉल्ड. हे बघितलं आपण. राईट ऑरिकल रिसिव्ज deoxygenated blood from the two precaval and the postcaval vein open into right auricle aperture which guarded by walls. हे पण आपण बघितलं. लेफ्ट ऑरिकल receives oxygenated blood from two lungs by two pulmonary veins. जे टू लंग्स म्हणजे काय, लंग्स कसं असतं त्यांचं पेर फॉर्ममध्ये असतं. ते जे लंग्स आहे तर त्या लंग्समध्ये काय होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड त्या ठिकाणी काय होतं त्याच्यामध्ये एंटर होतं आणि ते ब्लड तिथे फिल्टर केलं जातं. त्याच्यामध्ये ऑक्सिजन त्या ठिकाणी काय होतं मिक्स होतो आणि ऑक्सिजन मिक्स होऊन ते ब्लड परत पुढे काय केलं जातं, कॅरी केलं जातं आणि रिटर्न हार्टकडे त्या ठिकाणी ते पोचवलं जातं आणि ते लेफ्ट ऑरिकलमध्ये त्या ठिकाणी येतं. कुठे येतं ते लेफ्ट ऑरिकलमध्ये येतं. लेफ्ट ऑरिकलमध्ये येणारं जे ब्लड आहे तर ते कोणते ऑक्सिजनेटेड ब्लड आहे फ्रॉम द पल्मनरी वेन. कोणा थ्रू आणलं जातं ते पल्मनरी वेन काय करते त्या ब्लडला रिटर्न परत हार्टकडे घेऊन येते. बोथ व्हेंट्रिकल आर अ थिक वॉल्ड कम्युनिकेट विथ द ऑरिकल बाय ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर अपर्चर. दोन्ही पण व्हेंट्रिकल त्या ठिकाणी जर बघितले आपण, दोन्ही पण व्हेंट्रिकल जर बघितले तर दोन्ही व्हेंट्रिकल त्या ठिकाणी कसे असतात ते थिक असतात. ती बोथ व्हेंट्रिकल त्या ठिकाणी कसे असतात ते थिक असतात. ते थिक वॉल्ड त्या ठिकाणी असतं त्यांचं आणि कम्युनिकेट विथ ऑरिकल. ते जे व्हेंट्रिकल आहे तर ते व्हेंट्रिकल त्या ठिकाणी काय होतं ते ऑरिकल बरोबर काय होतं ते कम्युनिकेट होतं. ते आणि व्हेंट्रिकल ऑरिकल बरोबर कम्युनिकेट होतं ते जे जंक्शन आहे किंवा ते दोघांचं जे कम्युनिकेशन आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर जंक्शन किंवा ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर अपर्चर आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. दी राईट ऑरिकल कम्युनिकेट विथ राईट व्हेंट्रिकल. जे राईट ऑरिकल आहे तर ते राईट व्हेंट्रिकल बरोबरच त्या ठिकाणी काय होतं कम्युनिकेट होतं बाय लार्ज राईट ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर अपर्चर. त्या ठिकाणी काय होतं लार्ज राईट ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर अपर्चर त्या ठिकाणी तयार होतं गार्डेड बाय लार्ज ट्रायकस्पिड वॉल. त्या ठिकाणी त्याला कोण गार्ड करतं, जे लार्ज ट्रायकस्पिड वॉल. ट्रायकस्पिड वॉल म्हणजे काय, डायग्राममध्ये या ठिकाणी दिलेले बघा, ही जी डायग्राम आहे या डायग्राममध्ये इथे ट्रायकस्पिड वॉल दिलेले आहे. राईट ऑरिकल आणि त्या ठिकाणी राईट व्हेंट्रिकल. राईट ऑरिकल आणि राईट व्हेंट्रिकल हे दोघी एकमेकाला त्या ठिकाणी काय होतं ते कम्युनिकेट होतात. ते दोन्ही एकमेकाला काय होतं ते कनेक्ट होतात ते आणि त्यांच्यामध्ये एक जंक्शन तयार होतं. दिस जंक्शन कॉल्ड ॲज ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर जंक्शन आणि त्यांना त्या ठिकाणी गार्ड करण्याचं काम त्या ठिकाणी कोण करतं ट्रायकस्पिड वॉल. तर इथे त्या ठिकाणी काय दिलं डायग्राममध्ये बघा, डायग्राममध्ये त्या ठिकाणी आपल्याला 3 कस दिसतात. त्याच्यामध्ये काय ट्रायकस स्पीड वॉल म्हणजे त्या ठिकाणी काय असतं ते 3 कस त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ते 3 वॉल त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय असतं ते प्रेझेंट असतं. ती 3 कस त्यामध्ये प्रेझेंट असतात. ते आणि ते जे 3 कस आहे त्यांना त्या ठिकाणी काय असतात ते काही मसल्स त्या ठिकाणी अटॅच असतात. ते दीज मसल्स कॉल्ड एज कॉर्डे टेंडनी. तर यामध्ये जर बघितलं आपण तर 3 कस आपल्याला दिसतात. ती इथे जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 3 कस दिसतात. ते डायग्राममध्ये जर बघितलं डायग्राममध्ये आपल्याला किती कस दिसतात, यामध्ये 3 कस दिसतात. इथे ट्रायकस्पिड वॉलचा त्या ठिकाणी जो ॲरो इंडिकेट केलेला आहे, जो ॲरो दाखवलेला आहे त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतं ते 3 कस त्याच्यामध्ये काय असतं ती प्रेझेंट असतात. ते अँड दिस 3 कस आर सपोर्टेड बाय ऑर गार्डेड बाय द राईट ऑरिकल अँड द लेफ्ट अँड द राईट व्हेंट्रिकल. दोन्हींना त्या ठिकाणी काय करतं ते कम्युनिकेट करण्याचं काम करतं. आणि ते जे ट्रायकस्पिड वॉल आहे तर ते त्या ठिकाणी काय करतं राईट ऑरिकलमधून डंप होणारे जे ब्लड आहे राईट ऑरिकलमधून राईट व्हेंट्रिकलमध्ये जे ब्लड जातं त्या ब्लडला त्या ठिकाणी काय करतं ते परत रिटर्न राईट ऑरिकलमध्ये जाऊ देत नाही. त्या ठिकाणी काय करतं ते त्याला तिथे ती जी वॉल आहे ती वॉल त्या ठिकाणी काय करतं बंद करून टाकतं, क्लोज करतं त्याला. त्यानंतर जर बघितलं आपण त्यांच्यामध्ये the left ventricle communicate with the left auricle communicate with left
व्हेंट्रिकल, जे लेफ्ट ऑरिकल आहे तर ते त्या ठिकाणी काय होतं, लेफ्ट व्हेंट्रिकल बरोबर कम्युनिकेट होतं आणि त्यांच्यामध्ये पण जंक्शन तयार होतं. लेफ्ट ऑरिक्युलर व्हेंट्रिक्युलर अपर्चर गार्डेड बाय बायकस्पिड वॉल. आता यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, बायकस्पिड वॉल प्रेझेंट आहे. बायकस म्हणजे 2 कस त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. फक्त किती कस प्रेझेंट त्यांच्यामध्ये, 2 कस त्यामध्ये प्रेझेंट असते. ज्या ठिकाणी तुम्हाला ॲरो दाखवलेला आहे, बायकस्पिड वॉलचा जो ॲरो दाखवलेला आहे त्या ॲरो त्या ठिकाणी काय इंडिकेट करतो, बायकस्पिड वॉल. त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, बायकस्पिड वॉल त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. म्हणजे 2 कस त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि जे लेफ्ट ऑरिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतात, ते 3 कस त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. ते जसं ह्युमन हार्टचं स्ट्रक्चर आहे तर तसंच त्या ठिकाणी रॅटचं पण स्ट्रक्चर आहे. रॅटचं जे हार्ट आहे, रॅटच्या हार्टचं आणि ह्युमन हार्टचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी काय जवळजवळ त्या ठिकाणी सेम आहे. आता वर्किंग ऑफ हार्टचं त्या ठिकाणी वर्किंग जर बघितलं आपण, वर्किंग ऑफ हार्ट या ठिकाणी डायग्राम दिसते आपल्याला. वर्किंग ऑफ हार्ट डायग्राम दिसते आपल्याला. डायग्राममध्ये सुपेरियर व्हेना केव्हा दिसते, त्यानंतर राईट ऑरिकल, सायनोॲट्रियल नोड और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पेसमेकर. त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, SA नोड और द पेसमेकर, सायनोॲट्रियल नोड और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पेसमेकर. त्यानंतर ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड मीन्स AV नोड, त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो, AV नोड. म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर जर बघितलं आपण हार्टचं तर ते इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला अशा प्रकारे दिसतं. आणि हे जे त्या ठिकाणी SA नोड असेल, AV नोड असेल किंवा पेसमेकर असेल, ही यांचं वर्किंग काय त्या ठिकाणी. म्हणजे पेसमेकर जर बघितलं आपण तर पेसमेकर काय, ॲक्च्युली पेसमेकर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सायनोॲट्रियल नोड और इट इज अ नॅचरल पेसमेकर. तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय असते, हार्टला त्या ठिकाणी काय करते, ते कॉन्ट्रॅक्ट करण्याची त्याच्यामध्ये काय असते, ॲबिलिटी असते. हार्टला त्या ठिकाणी हार्टचं जे रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्याची त्याच्यामध्ये काय असते, एक ॲबिलिटी असते. आणि त्या ठिकाणी ते काय करतं, एक ॲक्शन पोटेन्शियल फायर करण्याचं काम करतं. ॲक्शन पोटेन्शियल फायर करतं हार्टचं त्या ठिकाणी रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन त्या ठिकाणी ते घडवून आणतं. ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर बंडल त्यामध्ये प्रेझेंट आहे. पुढेही मी डिस्कस करणार आहे इन डिटेल. बंडल ऑफ हीच त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. बंडल ब्रांचेस प्रेझेंट आहे. त्यानंतर पर्किंग जे फायबर त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर जर बघितलं आपण वर्किंग ऑफ हार्टमध्ये जर बघितलं आपण, द हार्ट वॉल कंपोज ऑफ स्पेशल टाईप ऑफ मसल कॉल्ड एज कार्डियक मसल. हार्ट वॉलमध्ये काय असतं, ती स्पेशल टाईप ऑफ मसल त्यामध्ये प्रेझेंट असतात. ते दीज मसल कॉल्ड एज कार्डियक मसल. ते जे मसल आहे ते त्या मसलला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, कार्डियक मसल म्हणतो आपण. किंवा आपल्याला माहीत आहे हार्टचं जे मसल आहे तर त्याला आपण काय म्हणतो, कार्डियक मसल त्या ठिकाणी म्हणतो. दे शो इनव्हॉलंटरी ऑटोनॉमिक अँड रिदमिक ॲक्शन. हार्ट त्या ठिकाणी काय करतं, शो इनव्हॉलंटरी. इनव्हॉलंटरीचा मिनिंग त्या ठिकाणी काय होतो, इनव्हॉलंटरी म्हणजे काय, तर त्याला स्पेसिफिक त्या ठिकाणी सिग्नलची गरज नसते. हार्टचं जे रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं तर त्याला त्या ठिकाणी स्पेसिफिक न्यूरॉन सिग्नलची त्या ठिकाणी गरज नसते. ब्रेन त्या ठिकाणी स्पेसिफिक सिग्नल देत नाही की हार्टचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन व्हायला पाहिजे, किंवा त्याचं जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे तर ते आपल्या हातामध्ये किंवा ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन त्याला कंट्रोल करायचं हे आपल्या हातामध्ये नसतं. त्याला आपण म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण हार्टला कॉन्ट्रॅक्ट करू शकेल किंवा हार्टला जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण त्याला रिलॅक्स करू शकेल, हे आपल्या हातामध्ये नसतं किंवा त्याचा कंट्रोल आपल्यावरती नसतो. त्याचा जो कंट्रोल आहे तर तो कंट्रोल आपल्यावरती नसतो. इनव्हॉलंटरी ॲक्शन म्हणजे काय, तर तिचा कंट्रोल आपल्यावरती नसतो. म्हणजे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि जे रिलॅक्सेशन आहे तर ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आपण त्याला थांबवू शकत नाही. हार्टचं जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे ते कंटिन्यू त्या ठिकाणी चालू असतं. आपण झोपलेलं जरी असलो तरीही हार्टचं त्या ठिकाणी काय होतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे चालूच असतं. तसं मसलमध्ये जर बघितलं आपण, आपलं हँड मसल असेल, लेग मसल असेल तर त्याला आपण काय करू शकतो, इझिली आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करू शकतो. त्याचा जो कंट्रोल आहे तर तो कंट्रोल आपल्यावरती डिपेंड आहे. आपण त्याला पाहिजे तेव्हा कॉन्ट्रॅक्ट करू शकतो, पाहिजे तेव्हा आपण त्याला रिलॅक्स करू शकेल. कोणतं मसल, हँड आणि लेग्समधलं जे मसल आहे त्याला.
म्हणजे ते स्केलेटल मसल. आणि ती जी ॲक्शन आहे तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, व्हॉलंटरी ॲक्शन म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण, व्हॉलंटरी. बट हर्टमध्ये जर बघितलं आपण, रॅटचं हर्ट असेल किंवा मॅमेलियन हर्ट असेल, ह्युमन हर्ट असेल, तर त्यामध्ये जर बघितलं तर ती जे हर्ट आहे त्याची जी ॲक्शन आहे तर ती कोणती आहे त्या ठिकाणी, इनव्हॉलंटरी ॲक्शन आहे, ऑटोनॉमिक ॲक्शन आहे, रिदमिक ॲक्शन आहे त्या ठिकाणी. म्हणजे तिचा आपल्यावरती कंट्रोल नसतो. ती जे हर्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे तर ते कंटिन्युअस त्या ठिकाणी चालू असतं. पंपिंग ॲक्शन ऑफ हर्ट ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ कार्डियक मसल्स प्रेझेंट इन द वॉल ऑफ हर्ट. त्या ठिकाणी काय होतं, हर्टचं आपण काय करू शकते, कॉन्ट्रॅक्शन करू शकते. म्हणजे हर्टचं त्या ठिकाणी काय होतं, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतं ऑफ द कार्डियक मसल प्रेझेंट इन द वॉल ऑफ द हर्ट. त्या ठिकाणी काय केलं जाते, पंपिंग ॲक्शन केली जाते. म्हणजे हर्टमधनं ब्लड त्या ठिकाणी काय केलं जातं, पंप केलं जातं ड्युरिंग द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड द रिलॅक्सेशन ऑफ द हर्ट. आता यामध्ये जर बघितलं आपण तर हर्टचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, रिलॅक्सेशन म्हणजे काय. द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड द रिलॅक्सेशन ऑफ द हर्ट कॉल्ड ॲज कार्डियक सायकल. त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, कार्डियक सायकल म्हणतो. किंवा हार्टचे जे त्या ठिकाणी जे बीट पडतात ती म्हणजे हर्टचं रिदमिक कॉन्ट्रॅक्शन होतं किंवा रिलॅक्सेशन होतं त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, हार्ट बीट म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, हार्ट बीटसुद्धा म्हणतो. रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड द रिलॅक्सेशन कॉल्ड ॲज हार्ट बीट. त्यानंतर जर बघितलं आपण तर कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, रिलॅक्सेशन म्हणजे काय. रिदमिक कॉन्ट्रॅक्शन होतं, कॉन्ट्रॅक्शन मीन्स त्या ठिकाणी काय, सिस्टोल. सिस्टोलला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, सिस्टोल म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन. हर्ट ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट करतं, रॅटचं जे हर्ट आहे किंवा ह्युमन हर्ट आहे तर ते ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट करतं तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, सिस्टोल म्हणतो. ती जी ॲक्शन आहे तर त्या ॲक्शनला त्या ठिकाणी काय म्हणतो, द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हर्ट इज कॉल्ड सिस्टोल अँड रिलॅक्सेशन इज कॉल्ड डायस्टोल. रिलॅक्सेशन ज्यावेळेस होतं त्याला आपण काय म्हणतो, डायस्टोल म्हणतो. रिलॅक्सेशन इज कॉल्ड डायस्टोल अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ हर्ट इज कॉल्ड सिस्टोल. ह्या दोन टर्मिनॉलॉजी तुम्ही लक्षातच ठेवायच्या. सिस्टोल म्हणजे काय आणि डायस्टोल म्हणजे काय. सिस्टोल म्हणजे काय, द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हर्ट कॉल्ड ॲज सिस्टोल अँड रिलॅक्सेशन ऑफ द हर्ट इज कॉल्ड डायस्टोल अँड द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड द रिलॅक्सेशन ऑफ द हर्ट कॉल्ड ॲज कार्डियक सायकल ऑर द, त्याला काय म्हणतो आपण, हार्टबीटसुद्धा म्हणतो. बिटवीन सिस्टोल अँड डायस्टोल देर रिलॅप्स ऑफ अ टाईम कॉल्ड ॲज पॉज. द कॉन्ट्रॅक्शन अँड द रिलॅक्सेशन ऑफ हर्ट इज कॉल्ड हार्टबीट. हार्टबीट कोणाला म्हणायचं, हार्टबीट म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन अँड द रिलॅक्सेशन ऑफ हर्ट इज कॉल्ड हार्टबीट. हार्ट ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करतं ते जे मेकॅनिझम आहे किंवा ती जी प्रोसेस आहे तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, हार्टबीट. त्यानंतर जर बघितलं आपण, द हार्टबीट इज इनिशिएटेड अँड रेग्युलेटेड बाय बंडल ऑफ स्पेशल मसल फायबर्स प्रेझेंट इन द वॉल ऑफ द हर्ट. हर्ट वॉलमध्ये त्या ठिकाणी काय असतं, ते स्पेशल मसल फायबर प्रेझेंट आहे. ते जे मसल फायबर आहे तर ते मसल फायबर त्या ठिकाणी काय करतं, हर्टचं कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन करतं आणि ती जे इनिशिएशन आहे, हार्टबीटचं जे इनिशिएशन आहे तर ते रेग्युलेट करण्याचं त्या ठिकाणी काय करतं, ते काम करतं. इनिशिएशन ऑफ हार्टबीट इज लोकेटेड इन द वॉल ऑफ द राईट ऑरिकल क्लोज टू द अपर्चर कॉल्ड सायनो ऑरिक्युलर नोड. म्हणजे ह्यामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये जर बघितलं तर राईट ऑरिकलमध्ये जर बघितलं आपण तर राईट ऑरिकलमध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, सायनो ॲट्रियल नोड प्रेझेंट आहे. आणि ते जे सायनो ॲट्रियल नोड आहे डायग्राममध्ये आपल्याला दिसतं, इथे बघा, यामध्ये बघा की ही जी डायग्राम आहे तर ह्या डायग्राममध्ये वर्किंग ऑफ हर्ट ऑफ रॅट ही जी डायग्राम आहे ती याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, राईट ऑरिकलमध्ये सायनो ॲट्रियल नोड त्यामध्ये दिसतं आपल्याला. सायनो ॲट्रियल नोड ऑर इन शॉर्ट त्याला काय म्हणतो आपण, SA नोड म्हणतो आपण त्याला काय म्हणायचं, SA नोड म्हणायचं. आणि हा जो SA नोड आहे तो हा काय करतो, त्या ठिकाणी हार्टबीटचं इनिशिएशन करण्याचं काम करतो. याचं काम काय, त्या ठिकाणी हार्टबीटचं तो काय करतो, त्या ठिकाणी इनिशिएशन करतो. आणि स्पेसिफिक टाईपचे त्यामध्ये काय असतं, ते मसल फायबर प्रेझेंट असतं ते राईट ऑरिकलमध्ये किंवा हर्ट
त्या ठिकाणी हर्टमध्ये काय प्रेझेंट असतात, स्पेसिफिक मसल फायबर्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. ते जे मसल फायबर आहे तर ते मसल फायबर्स त्या ठिकाणी काय करतात, ते त्या ठिकाणी हर्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्याचं त्या ठिकाणी काम करतात. SA node or the sinoatrial node or the SA node, it is also called as natural pacemaker सुद्धा म्हणतो आपण त्याला. SA node it is also called as natural pacemaker. त्याला काय म्हणायचं आपण, नॅचरल पेसमेकर म्हणायचं. SA node मधनं त्या ठिकाणी काय केलं जातं, ते जे SA node आहे यामध्ये जर बघितलं आपण तर SA node or the pacemaker which supplies the impulse for starting द कॉन्ट्रॅक्शन इन ऑल डायरेक्शन. ते त्या ठिकाणी काय करतं, SA नोडचं काय काम आहे या ठिकाणी, SA नोड काय करतो या ठिकाणी की तो त्या ठिकाणी काय करतो, सप्लाईज द इम्पल्स त्या ठिकाणी काय करतो, सप्लाय करण्याचं काम करतो फॉर स्टार्टिंग द कॉन्ट्रॅक्शन इन ऑल डायरेक्शन. जे कॉन्ट्रॅक्शन आहे तर ते कॉन्ट्रॅक्शन ऑल डायरेक्शनमध्ये व्हायला पाहिजे म्हणून तो काय करतो, त्या ठिकाणी इम्पल्स ट्रान्समिट करण्याचं काम करतो किंवा इम्पल्स त्या ठिकाणी सप्लाय करण्याचं काम करतो. थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला, ॲक्शन पोटेन्शियल फायर करण्याचं काम करतो. SA नोड त्या ठिकाणी काय करतो की जे ॲक्शन पोटेन्शियल आहे तर ते ॲक्शन पोटेन्शियल त्या ठिकाणी काय करतो, तो फायर करतो. SA नोडचं काम काय त्या ठिकाणी, ॲक्शन पोटेन्शियल फायर करतो. पूर्ण ॲट्रियममध्ये त्या ठिकाणी काय करतो, तो ॲक्शन पोटेन्शियल फायर करतो. म्हणजे ॲट्रियममध्ये त्या ठिकाणी काय होतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची प्रोसेस होती. त्यानंतर SA नोडकडून ते जी इम्पल्स आहे तर ते इम्पल्स कुठे पाठवले जातात, EV नोडकडे पाठवले जातात. इथे डायग्राममध्ये ॲरो दाखवलेला बघा, ॲरो त्या ठिकाणी काय इंडिकेट करतो, डायग्राममध्ये जर बघितलं आपण तर डायग्राममध्ये त्या ठिकाणी जर बघितलं जो SA नोड आहे तर SA नोड त्या ठिकाणी काय करतो, इम्पल्स कोणाकडे पाठवतो, EV नोडकडे पाठवतो. EV नोड दॅट मीन्स ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड, त्याला काय म्हणतो आपण, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड त्या ठिकाणी म्हणतो. EV नोडकडे त्या ठिकाणी इम्पल्स पाठवतो आणि EV नोड त्या ठिकाणी काय करतो, इथे जर बघितलं आपण तर वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन स्प्रेड ओव्हर both the auricle and both the wave of contraction spread over both the auricle and both the auricles contract simultaneously and force the blood into respective ventricles. यामध्ये जर बघितलं आपण EV नोडचं काम जर बघितलं आपण तर EV नोड त्या ठिकाणी ॲक्शन पोटेन्शियल फायर करतो ॲट्रियममध्ये. ॲट्रियममध्ये ॲक्शन पोटेन्शियल फायर केल्याच्यानंतर ॲट्रियमचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन होईल त्यावेळेस ॲट्रियममधनं काय केलं जातं, ब्लडला पंप केलं जातं कुठे, व्हेंट्रिकलमध्ये. ॲट्रियममधनं काय केलं जातं, ब्लडला त्या ठिकाणी काय केलं जातं, पंप केलं जातं व्हेंट्रिकलमध्ये. ॲट्रियम दॅट मीन्स ऑरिकल, ॲट्रियमच म्हणजे काय, त्या ठिकाणी ऑरिकल म्हणतो आपण ॲट्रियमला. आणि ते जे ऑरिकल आहे ते त्या ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन होईल त्यावेळेस तिथनं काय केलं जातं, वेव कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. ते द वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन स्प्रेड ओव्हर बोथ द ऑरिकल, दोन्ही पण ऑरिकलमध्ये त्या ठिकाणी त्या वेव त्या ठिकाणी काय होतात, ते स्प्रेड केले जातात. ती वेव दॅट मीन्स त्या ठिकाणी करंट म्हणतो आपण, का तो जो करंट आहे तर ते करंट त्या ठिकाणी फायर केला जातो दोन्ही पण ऑरिकलमध्ये. आणि बोथ द ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट, दोन्ही पण ऑरिकल त्या ठिकाणी काय होतं, ते कॉन्ट्रॅक्ट होतात ते सायमल्टेनियसली अँड फोर्स द ब्लड इन टू रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल. तिथनं काय केलं जातं, ब्लडला फोर्स केलं जातं, फोर्स आउट केलं जातं कुठे, व्हेंट्रिकलमध्ये. व्हेंट्रिकलमध्ये ते जे ब्लड आहे ते त्या ब्लडला त्या ठिकाणी पाठवलं जातं ऑरिकलमधून व्हेंट्रिकलमध्ये. त्यानंतर जर बघितलं इथपर्यंत बघितलं आपण SA नोड, वन विच रेग्युलेट द हार्टबीट is located at the auriculoventricular junction called auriculoventricular node, prevent the direct transmission of wave of contraction from auricle to ventricle. जो EV नोड आहे, EV नोडचं काम जर बघितलं आपण, EV नोड और द ॲट्रिक्युलो व्हेंट्रिक्युलर जो नोड आहे त्याचं काम जर त्या ठिकाणी जर बघितलं तो त्या ठिकाणी काय करतो, हार्टबीटला रेग्युलेट करण्याचं काम करतो. रेग्युलेट द हार्टबीट इज लोकेटेड ॲट द ऑरिक्युलोव्हेंट्रिक्युलर जंक्शन. तो त्या ठिकाणी काय करतो, हार्टबीटला रेग्युलेट करण्याचं काम करतो आणि प्रिव्हेंट द डायरेक्ट ट्रान्समिशन ऑफ वेव
ऑफ कॉन्ट्रॅक्शन फ्रॉम ऑरिकल टू व्हेंट्रिकल. म्हणजे ऑरिकलमधून व्हेंट्रिकलमध्ये डायरेक्टली तो त्या ठिकाणी जे वेव्ह ट्रान्समिशन आहे, जे ट्रान्समिशन आहे वेव्हचं जे ट्रान्समिशन आहे, वेव्ह किंवा आपण त्याला काय म्हणतो करंट, जो करंट आहे किंवा जो पल्स आहे, तर त्या ठिकाणी त्या पल्सला किंवा त्या वेव्हजला त्या ठिकाणी त्याचं ट्रान्समिशन होऊ देत नाही. डायरेक्टली ऑरिकलमधून व्हेंट्रिकलमध्ये त्याचं त्या ठिकाणी ट्रान्समिशन ते होऊ देत नाही. त्याला त्या ठिकाणी काय करतं, प्रिव्हेंट करून ठेवण्याचं काम करतं कोण, ईव्ही नोड. त्यानंतर फ्रॉम ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड अरायझेस ए बंडल ऑफ मसल फायबर कॉल्ड ॲज अ बंडल ऑफ हीज. त्याला काय म्हणतो आपण, बंडल ऑफ हीज म्हणतो. म्हणजे जे ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड आहे, तर ते ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड त्या ठिकाणी काय करतं की अरायझेस ए बंडल ऑफ मसल. त्या ठिकाणी काय करतं, ते बंडल ऑफ मसलमधून ते अराईज होतं. जे ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड आहे, तर ते काय होतं, बंडल ऑफ मसलमधून त्या ठिकाणी काय होतं, अरायझेस होतं. आणि दिस बंडल ऑफ मसल कॉल्ड ॲज बंडल ऑफ हीज. त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, बंडल ऑफ हीज म्हणतो आपण त्याला. त्यानंतर जर बघितलं आपण तर these bundle of his also gives off a number of fine branches in the both ventricle called Purkinje fibers. तर यामध्ये जर बघितलं आपण, हा जो मिडलचा जो पोर्शन दिसतो तुम्हाला, मिडलचे जे ॲरो दिसतात ते बंडल ब्रांचेस त्या ठिकाणी दिसतात तुम्हाला. दिस बंडल ब्रांचेस ऑर तो जो मिडलचा जो पोर्शन आहे, बंडल ब्रांचेस असेल किंवा मिडलचा जो ॲरो दिसतात तुम्हाला, त्याच्यामधनं त्या ठिकाणी काय होतं, ती जी बंडल ब्रांचेस आहेत, तर त्या बंडल ब्रांचेसला त्या ठिकाणी काय म्हणतात, ते बंडल ऑफ हीज म्हणतो आपण त्याला. त्या ठिकाणी काय म्हणतो, बंडल ऑफ हीज. आणि तो जो बंडल ऑफ हीज आहे, तो बंडल ऑफ हीज त्या ठिकाणी काय करतो, की जो वेव्ज आहे त्या वेव्जचं त्या ठिकाणी ट्रान्समिशन करतो. तो त्याच्या वेव्ज आहे, वेव्ज कोणत्या, कॉन्ट्रॅक्शनच्या वेव्ज. हार्टचं त्या ठिकाणी काय होतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होण्यासाठी त्या ज्या वेव्ज आहे, तर त्या वेव्ज त्या ठिकाणी एस ए नोडनी काय केलं, त्या जनरेट केल्या होत्या. जो एस ए नोड आहे किंवा सायनो ॲट्रिक्युलर नोड आहे, तर त्या सायनो ॲट्रिक्युलर जो नोड आहे, तर त्याने त्या ठिकाणी काय केलं, तर त्या वेव्ज त्या ठिकाणी जनरेट केल्या होत्या. आणि त्या ज्या वेव्ज आहे, तर त्या वेव्ज पुढे कॅरी करण्याचं काम कोण करतं, बंडल ऑफ हीज त्या ठिकाणी करतं. बंडल ऑफ हीज काय करतं, त्या ज्या वेव्ज आहे, तर त्या वेव्जचं त्या ठिकाणी काय करतं, ट्रान्समिशन करतो. आणि त्या ज्या वेव्ज आहे, तर त्या वेव्ज परत पुढे एक ब्रांच लाईक स्ट्रक्चर असतं, हायली ब्रांच स्ट्रक्चर असतं. दिस ब्रांच लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज पर्किंजे फायबर. ते जे पर्किंजे फायबर आहे, त्या पर्किंजे फायबरपर्यंत त्या ट्रान्समिशनच्या वेव्ज त्या ठिकाणी तो पाठवतो. आणि ट्रान्समिशनच्या वेव्ज त्या ठिकाणी पोचल्याच्यानंतर ती जी व्हेंट्रिकल आहे, तर त्या व्हेंट्रिकलचं तिथे काय होतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. म्हणजे पूर्ण हार्टमध्ये त्या ठिकाणी काय करतो, तो ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करण्याचं काम करतो. जो एस ए नोड आहे, ऑर द नॅचरल पेसमेकर कॅन कॉन्ट्रॅक्ट द हार्ट ऑर रिलॅक्स द हार्ट. त्या ठिकाणी काय करतो, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्याचं काम करतो. किंवा पूर्ण हार्टमध्ये त्या ठिकाणी काय करतो, ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करण्याचं काम करतो. एक करंट त्या ठिकाणी काय करतो, तो जनरेट करण्याचं काम करतो. जे पर्किंजे फायबर आहे, तर पर्किंजे फायबर काय करतो, पूर्ण व्हेंट्रिकलमध्ये त्या ठिकाणी तो करंट जनरेट करतो. आणि त्या ठिकाणी ते जे व्हेंट्रिकल आहे, त्या व्हेंट्रिकलचं तिथे काय केलं जातं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन केलं जातं. त्यानंतर जर बघितलं आपण, फ्रॉम ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड अरायझेस ए बंडल ऑफ muscle fiber called as bundle of His, and these bundle of His also gives off number of fine branches in the both ventricle called Purkinje fiber. बंडल ऑफ हीज पासून काय होतं, ते काही फाईन ब्रांचेस तयार होतात. ते बंडल ऑफ हीज पासून नंबर ऑफ फाईन ब्रांचेस पुढे जाऊन अरायझेस होतात ते, आणि ते दोन्ही पण व्हेंट्रिकलमध्ये त्या ब्रांचेस त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतात. ते these branches called as Purkinje fiber. The impulse are transmitted from auricle to ventricle throughout special conducting system of bundle of His. ते जे बंडल ऑफ हीज आहे, तर त्या बंडल ऑफ हीज थ्रू त्या ठिकाणी काय केलं जातं, ऑरिकलमधनं व्हेंट्रिकलपर्यंत त्या ठिकाणी त्या ज्या वेव्ज आहे किंवा त्या जे इम्पल्स आहे, त्या इम्पल्स त्या ठिकाणी काय केलं जातं, ते ट्रान्समिट केलं जातं. ते आणि ट्रान्समिट केल्याच्यानंतर बंडल ऑफ हीज थ्रू त्या
ज्या वेव्ज आहेत त्या वेव्जला ट्रान्समिट केल्याच्यानंतर पर्किंग जे फायबरमध्ये त्या एंटर होतात आणि पर्किंग जे फायबर पूर्ण व्हेंट्रिकलचं त्या ठिकाणी काय करतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करतं. द रेट ऑफ हार्टबीट ऑफ रॅट इज अबाउट 300 पर मिनिट. हार्टबीट जर बघितलं आपण रॅटचं जर हार्टबीट जर बघितलं आपण हार्टबीटचा जो रेट आहे तो रेट जर त्या ठिकाणी बघितला 300 पर मिनिट 300 पर मिनिट त्या ठिकाणी काय केलं जातं रॅटचा त्या ठिकाणी हार्ट रेट आहे. द रेट ऑफ द हार्टबीट ऑफ रॅट इज अबाउट 300 पर मिनिट 300 पर मिनिट त्या ठिकाणी त्याचा काय आहे रॅटचा हार्टबीट आहे. हार्टबीटचा त्या ठिकाणी तो जो रेट आहे तर तो रेट त्या ठिकाणी किती 300 पर मिनिट इतका आहे. म्हणजे या ठिकाणी जे हार्टचं वर्किंग जर बघितलं आपण हार्टचं वर्किंग त्या ठिकाणी कसं आहे हार्टचं वर्किंग त्या ठिकाणी जस्ट आपण त्याला थोडंसं समराईज करू. वर्किंग ऑफ हार्ट जर बघितलं आपण तर जे सायनॅट्रियल नोड आहे तर सायनॅट्रियल नोड ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नॅचरल पेसमेकर त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं नॅचरल पेसमेकर म्हणायचं. आणि ती जे नॅचरल पेसमेकर आहे तर तिथनं काय केलं जातो ॲक्शन पोटेन्शियल फायर केलं जातं पूर्ण ॲट्रियममध्ये. ॲट्रियमचं त्या ठिकाणी काय होतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. त्यानंतर ते जे इम्पल्स आहे तर त्या इम्पल्सला त्या ठिकाणी ई व्ही नोडकडे सेंड केलं जातं. ई व्ही नोडमधून ते जे इम्पल्स आहे तर ते इम्पल्स त्या ठिकाणी काय केलं जातं ते बंडल ऑफ हीजकडे सेंड केले जातात. ते बंडल ऑफ हीजकडे गेल्याच्यानंतर बंडल ऑफ हीज ते जे इम्पल्स आहे किंवा तो जो करंट आहे त्या करंटला त्या ठिकाणी काय करतो तो ट्रान्समिशन करण्याचं काम करतो. त्याचं त्या ठिकाणी काय करतो तो ट्रान्समिशन करण्याचं काम करतो. बंडल ऑफ हीजमधनं काय होतं ते काही फाईन ब्रांचेस त्या ठिकाणी अरायझेस होतात. ते बंडल ऑफ हीजमधनं काय होतं त्या ठिकाणी काही फाईन ब्रांचेस त्या ठिकाणी अरायझेस होतात. काही फाईन ब्रांचेस अरायझेस झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून काय होतं ते पर्किंग जे फायबर तयार होतात ते आणि पर्किंग जे फायबर तयार झाल्याच्यानंतर ते काय करतं त्या ठिकाणी ते जे इम्पल्स आहे तर त्या इम्पल्स किंवा त्या ज्या वेव्ज आहे तर त्या ठिकाणी ते काय करतात पूर्ण व्हेंट्रिकलचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करतात. ते व्हेंट्रिकलचं त्या ठिकाणी काय करतात ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करतात. ते आणि तिथे काय होतं ते हार्टची त्या ठिकाणी काय होतं रिदमिक ॲक्टिव्हिटी घडून येते. रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट कॉल्ड ॲज हार्टबीट किंवा त्या काय म्हणतो आपण एक कार्डियक सायकल त्या ठिकाणी तयार होते. हे काय बघितलं आपण वर्किंग ऑफ द हार्ट बघितलं. यामध्ये काय बघितलं आपण वर्किंग ऑफ हार्ट त्या ठिकाणी बघितलं. तरी ब्लडचा फ्लो जर बघितला आपण सिलेबसमध्ये तुम्हाला नाही आहे बट जस्ट तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो की ब्लडचा फ्लो जर बघितला आपण तर फ्लो त्या ठिकाणी कसा होईल आहे राईट ऑरिकलमधून ब्लड त्या ठिकाणी कुठे जातं राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं आणि राईट व्हेंट्रिकलमधनं ते जे ब्लड आहे तर ते ब्लड त्या ठिकाणी स्क्वीज केलं जातं. राईट व्हेंट्रिकलमधनं ते ब्लड सिम्युन्युलर वॉलमधनं ते जे ब्लड आहे तर ते ब्लड पल्मोनरी व्हेन त्या ठिकाणी ते जे ब्लड पल्मोनरी व्हेन घेऊन जाते आणि पल्मोनरी व्हेन त्या ठिकाणी कोणतं ब्लड कॅरी करतं डिऑक्सिजनेटेड ब्लड त्या ठिकाणी कॅरी करण्याचं काम करते. आणि दिस डिऑक्सिजनेटेड ब्लड आर फिल्टर बाय अ पेअर ऑफ लंग्स. त्या ठिकाणी काय करतं ते जे लंग्ज आहे तर लंग्स त्या ठिकाणी काय करतं ते जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्या ठिकाणी फिल्टर करते. म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड मिक्स इन टू द लंग्स. लंग्समध्ये काय असते फ्रेश ऑक्सिजन प्रेझेंट असतो. त्या ऑक्सिजनमध्ये काय होतं ते ब्लड ते त्या ठिकाणी मिक्स होतं आणि लंग्सपासनं पुढं जे ब्लड कॅरी केलं जातं दिस ब्लड आर कॉल्ड एज ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि त्या ब्लडला त्या ठिकाणी काय करते पल्मोनरी वेन त्या ब्लडला घेऊन येते ब्लडला कॅरी आउट करते आणि परत पुन्हा ती कुठे आणते रिटर्न हार्टकडे त्याचा सप्लाय करते. रिटर्न हार्टकडे आल्याच्यानंतर ते जे ब्लड आहे तर ते ब्लड त्या ठिकाणी लेफ्ट ॲट्रियममध्ये त्या ठिकाणी एंटर होतं. लेफ्ट ॲट्रियममध्ये एंटर होणारं जे ब्लड आहे ते ब्लड त्या ठिकाणी कोणतं असेल ऑक्सिजनेटेड ब्लड असेल. त्या ब्लडला त्या ठिकाणी काय म्हणायचं ऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येणार आहे लेफ्ट ऑरिकलमध्ये येणार आहे. लेफ्ट ऑरिकलमधून आल्याच्यानंतर लेफ्ट ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन होईल तिथनं ब्लडला स्क्वीज केलं जाईल आणि ते स्क्वीज केल्याच्यानंतर ते जे ब्लड आहे तर ते कुठे येणार आहे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येणार आहे. आणि आता लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आल्याच्यानंतर लेफ्ट व्हेंट्रिकल तुम्हाला माहिती आहे लेफ्ट व्हेंट्रिकल आर मोर स्ट्रॉंगर दॅन राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकलपेक्षा लेफ्ट व्हेंट्रिकल कसं आहे जास्त स्ट्रॉंग आहे आणि तिथनं ॲट ए टाईम 70 ml ब्लड त्या ठिकाणी काय केलं जातं स्क्वीज केलं जातं ॲवर्टामध्ये. दिस इज कॉल्ड ॲज कार्डियक आउटपुट.
त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण कार्डियक आउटपुटसुद्धा म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण कार्डियक आउटपुट म्हणतो. कारण का व्हेंट्रिकलमधनं काय केलं जातं 70 ml ब्लड स्क्वीज केलं जातं ॲवर्टामध्ये आणि ते किती टाईममध्ये केलं जातं किती पिरियडमध्ये केलं जातं त्याचं टायमिंग काय 1 मिनिटमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं 1 मिनिटामध्ये काय केलं जातं 70 ml ब्लड त्या ठिकाणी काय केलं जातं स्क्वीज केलं जातं ॲवर्टामध्ये. दिस पिरियड कॉल्ड ॲज कार्डियक आउटपुट. त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण कार्डियक आउटपुट म्हणतो. म्हणून ते जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे ते काय त्या ठिकाणी मोर पॉवरफुल आहे. आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं ते जे ब्लड आहे तर लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ज्यावेळेस होईल त्यावेळेस ब्लड त्या ठिकाणी व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्यानंतर तिथनं ब्लड स्क्वीज केलं जातं सेमिनोलर वॉलमधनं. ते जे ब्लड आहे ते ब्लड त्या ठिकाणी स्क्वीज कुठे केलं जाईल ॲवर्टामध्ये. आणि ॲवर्टा तुम्हाला माहिती आहे ॲवर्टा त्या ठिकाणी काय एक हायली ब्रांचला एक स्ट्रक्चर आहे आणि त्या ॲवर्टामधनं ते जे ब्लड आहे ते ब्लड पल्मनरी आर्टरी ते ब्लड त्या ठिकाणी काय करते पूर्ण बॉडी ऑर्गन्सला ते ब्लड त्या ठिकाणी काय करते सप्लाय करते किंवा पूर्ण बॉडीला त्या ठिकाणी काय करतं ते ब्लडचं त्या ठिकाणी काय करते सप्लाय करण्याचं काम करते. ते जे ब्लड आहे तर ते ब्लड कोणतं असणारी ऑक्सिजनेटेड ब्लड असणारी आणि ते जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते परत रिटर्न हार्टकडे येत नाही. ते ब्लड कुठे जातं पूर्ण बॉडी ऑर्गनला ते त्याचा सप्लाय केला जातो. पूर्ण बॉडी सेल्स किंवा पूर्ण बॉडी टिश्यूला त्या ठिकाणी काय केलं जातं त्याचं त्या ठिकाणी सप्लाय होतो. तर हे इन जनरल आपण त्या ठिकाणी इन जनरल आपण त्या ठिकाणी हार्टचं स्ट्रक्चर बघितलं. रॅटचं हार्टचं स्ट्रक्चर आज आपण त्या ठिकाणी डिस्कस केलं. थोडंसं मी याच्यामध्ये माझ्या पद्धतीने थोडंसं त्याच्यात ॲडिशन